बातमी आहे अशोक चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा मोठी बातमी आहे। अशोक चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे। अशोक चव्हाणांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वीच राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भातच ही अतिशय महत्त्वाची मोठी अशी बातमी आहे। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आता त्यांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि अशातच अशोक चव्हाणांच्या पक्ष सदस्यत्वाचा हा राजीनामा, त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, चर्चांना उधाण आलेलं आहे। अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती, काही माहिती जाणून घेतली होती। राजीनाम्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी त्यांनी जेव्हा नार्वेकरांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी राजीनाम्यासंदर्भात प्रक्रियेसंदर्भात माहिती जाणून घेतली होती आणि आता त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला आहे। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। मनोज, अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, काय अधिकची माहिती, पुढची त्यांची भूमिका काय असू शकते? नक्कीच आपण बघितलं तर राजकीय वातावरणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे आणि आपण त्या भेटीनंतर त्यांनी आपला फोन बंद ठेवलेला आहे। त्यांचा फोन हा नॉट रिचेबल लागत आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते आहे की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये पक्ष करणार आहेत आणि आपण आत्ताच एक पत्रक बाहेर आलेलं आहे, त्यामध्ये आपण तर अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा हा दिलेला आहे। हा पत्रक त्यांनी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्याची कॉपी ही बाहेर आलेली आहे। आणि आपण बघू शकता की मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून आपण तर अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर जाण्याची बातमी समोर येत होती आणि आता ती बातमी आता कुठेतरी खरी ठरते, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होते का हे पाहणं गरजेचं आहे, कारण की आता थोड्या वेळापूर्वी अशी देखील बातमी आलेली आहे विधिमंडळाच्या सूत्रांकडून की अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेणार आहेत आणि आपण त्यांनी आपला जो आमदारकीचा राजीनामा आहे तो देखील त्या ठिकाणी ते देणार अशी माहिती समोर येत आहे। आणि आपण तर आता ही बातमी कुठेतरी खरी वाटते की अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कुठेतरी आता भाजपच्या वाटेवर येते। आत्ताच बघितलं तर आपण तर काही दिवसांपासून सर्व काँग्रेस पक्षाला गळती लागलेली आहे। आपण तर पहिले मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षातून सोडून गेलेले होते, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला होता आणि त्यानंतर आता पण बघितलं तर आता पुन्हा एक पक्ष प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप प्रदेश अध्यक्षामध्ये झालेला आहे आणि आता अशोक चव्हाण यांची ही बातमी समोर येत आहे। आणि आपण तर अशोक चव्हाण हे देखील आता काही थोड्या वेळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत। आणि आपण तर अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षामधले मोठे नेते आहेत, जाणकार नेते आहेत आणि त्यांचा राजीनामा हा मोठा धक्का हा काँग्रेस पक्षाला बसणार आहे। पण आपण तर भाजप पक्षामध्ये त्यांचा पक्ष असल्याची माहिती समोर येत आहे। मनोज, अशोक चव्हाण यांनी जे पत्र पाठवलंय त्यावरती माझी या शब्दावर पेनानं गोल करण्यात आलेला आहे, त्याबद्दल विशेष काय सांगू शकताय तुम्ही? नक्कीच आपण बघितलं तर अशोक चव्हाण यांनी हा लेटर आता सुपूर्द केलेला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आणि आपण बघितलं तर त्यांनी विधानसभा सदस्याचं पहिलं लिहिलेलं होतं अशोक चव्हाण विधानसभा सदस्य आणि त्याच्या पुढे त्यांनी माझी हा पेनाने अक्षर लिहिलेलं आहे, कारण की ते आता राजीनामा कुठे देण्याची प्रक्रिया त्यांच्याकडे सुरू अशी माहिती सूत्रांकडून मिळत। आणि आपण बघितलं तर नाना पटोले यांकडे त्यांनी आपला हा जो लेटर पत्रक आहे ते सुपूर्द केलेला आहे राजीनाम्याचा आणि आता थोड्या वेळानंतर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेणार आहेत। आणि आपण बघितलं तर या अगोदर देखील सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट अशोक चव्हाण यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बघितलं तर पुन्हा एकदा भेट होण्याची अशोक चव्हाण आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची शक्यता वाटत आहे। काही तासाभरामध्ये अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांची भेट घेतील। तसेच
पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देखील ते देणगीवर त्याचं आमदारकी देखील ते सोडणार आहेत. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि यासाठी भाजप पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नेते देखील जमलेले आहेत. आशिष शेलार असतील, मंत्री मंगलप्रभात रोडे असतील, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजप पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस दल देखील उपस्थित आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत. आणि अगदी मनोज, त्यामुळे अशोक चव्हाण यांची आता पुढची भूमिका काय असणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे.